कोल्हापूरमधून बातमी आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे। पाटील यांनी समरजित सिंह घाटगे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे। बिदरीच्या निवडणुकीमध्ये ए.वाय. पाटील यांनी भाजप शिवसेनेला साथ दिलेली होती। विजय केसरकर या संदर्भातले अपडेट देतील। विजय, जर अमोल आपण याच्या आधी बघितलं तर अनेक वेळा ए.वाय. पाटील यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि बिदरी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तर त्यांनी भाजप आणि शिवसेनेला साथ दिली। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळालेली आहे। हसन मुश्रीफ यांना खरं तर हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण हसन मुश्रीफ यांचे राजकीय शत्रू असलेले समरजित सिंह घाटगे यांच्यासोबतच ए.वाय. पाटील हे नागपूरला देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला पोहोचल्याची माहिती मिळाली आणि पुढच्या 1 ते 2 दिवसात ए.वाय. पाटील आपला निर्णय तो अधिकृतरित्या जाहीर करतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळालेली आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्यात हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आता भाजपच्या वाटेवर आहेत। विजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।